आरक्षणाबाबत सरकारकडून दिशाभूल होतीये. मंत्री छगन भुजबळांनी हा सरकारवर आरोप केलाय. आरक्षणाबाबत सरकारनं स्पष्टीकरण द्यावं. आरक्षणाला धक्का नाही तर ही घुसखोरी आहे असं छगन भुजबळ म्हणाले. सरकार खोटं बोलतंय का ओबीसी आरक्षणाबाबत? माझं म्हणणं आहे की दिशाभूल होते आमची. सरकार दिशाभूल करते. खोटा हा शब्द जो आहे अनपार्लमेंटरी आहे तिथे विधान. बरं, पण मग सरकार दिशाभूल करते. दिशाभूलच आहे ना. धक्का लावला नाही, फक्त आम्ही घुसवले तुमच्यामध्ये. तुम्ही तुमच्या सरकारचे आरोप करताय की मराठा आरक्षणाबाबत सरकार ओबीसींची दिशाभूल करते. माझं तेच म्हणणं आहे. आणि ती दिशाभूल करतात असं माझं म्हणणं असल्यामुळे मला त्याचं क्लॅरिफिकेशन पाहिजे, स्पष्टपणा पाहिजे हे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तर ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी वाढत असल्याची चिंता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. आधीच ओबीसी प्रवर्गामध्ये अनेक जातींचा समावेश आहे आणि त्यामध्ये आता आणखी काही लाखांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होणं म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आपसुकच वाटेकरी वाढणार असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलंय. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आता हे ओपन झालं. मराठा समाजातील व्यक्तींना जर कुणबी सर्टिफिकेट हवे असेल तर हे खालचे सगळे जे आहेत ना या प्रक्रियेतून तुम्ही जा. अरे म्हणजे तुम्ही आज हे जर झालं तर उद्या गुजरातमध्ये पाटीदार पटेल तिकडे वरती सुद्धा मग अशीच मागणी होईल पण द्या. आणि हे सगळे जर आले का तर आज तिथे भटका विमुक्त आणि हे सगळे जे एवढे लोक आहेत त्याच्यात ते आरक्षण संपलाच जमाय ना आमचं. परत आता परत हे सगळे म्हणतात बीजेपीचे सगळे नेते ओबीसी आमचा DNA आहे. मग त्या DNA ला धक्का नाही का लागणार? पण सरकार तर वारंवार म्हणते की आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावत नाहीये. मग सरकार ते बरोबर आहे. धक्का लावत नाही म्हणजे काय की तुम्ही 10 माणसं बसलेल्या त्या खोलीमध्ये आम्ही तुम्हाला काढत नाही बाहेर, फक्त आम्ही आणखी 10 माणसं त्या खोलीत घुसवतो. तर सरकारनं दबावाखाली मराठा आरक्षणाचा हा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेट GRला कोर्टामध्ये आव्हान देणार मंत्री छगन भुजबळ यांनी सरकार विरोधात हा निर्धार केलाय. झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत भुजबळांनी हे भाष्य केलंय. कोर्टात ना तुम्ही ह्याला कोर्टात चॅलेंज करणार आहात, तुमचं ठरलं? करणार. मी कोणाच्या विरुद्ध नाही. मी फक्त याच्यातले जे काही वर्डिंग्स आहे त्याच्या विरुद्ध आहे. या GRच्या बद्दल माझ्या मनात शंका आहे, त्या मला दूर करायच्या. आज तुम्ही सांगता की आम्ही आहोत काय होणार नाही, पण आपण कायम नाही आहे. हे कागदपत्र आहेत, सरकारी दस्तऐवज येतो. सरकारी दस्तऐवज हा कायम राहणार आहे. कधी तुम्ही कधी कोर्टात जाणार? गणपतीनंतर लगेच कोर्टात जाणार आहात? आता असं आहे ना की आता 2 दिवस सुट्टी आहे. आम्ही अनेक वकील, काही वकील दिल्लीला आहे, काही वकील कोर्टात होते. मग त्यांना ते ब्रीफ करावं लागतं. ते मराठी आहे ते इंग्रजी त्याचं भाषांतर करावं लागतं. मागचे काही जे आहेत रेफरन्सेस काढावे लागतात. हे सगळं आपल्याला काढून द्यावं लागतं. त्यावेळेला मग वकील त्याच्यावर डोकं चालून मग ते मांडतात. आमचं काम सुरू आहे. 2-3 दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्यात. मनश्री, आपण पाहतोय पुढच्या काळामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज जर विषय कुठला ठरणार असेल तर तो आरक्षणाचा. छगन भुजबळ खरं तर सत्तेमध्ये मंत्री आहेत, मात्र आता सरकार विरोधात हैदराबाद गॅझेट विरोधात कोर्टात जाणारे झी 24 तासच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीतच कोर्टातली लढाई आणि रस्त्यावरची लढाई सुद्धा यावरून सुरू होणार हे आता स्पष्ट दिसते. काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, आता मराठा आरक्षणाचा हा प्रश्न आता सरकारी पातळीवर सुद्धा चिघळणार आहे असंच दिसतं आहे. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळांची 2 वाक्य अतिशय महत्त्वाची आहे. एक म्हणजे सरकारनं हा निर्णय दबावाखाली घेतला आहे आणि दुसरं म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या GRला मी कोर्टात जाऊन विरोध करेन. एक प्रकारे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेणारही सरकारच आणि त्या GR विरोधात कोर्टात जाणारही सरकारच, अशा प्रकारची एक भूमिका, अशा प्रकारचा एक नॅरेटिव्ह
कदाचित इथून पुढे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं आणि त्यामुळे छगन भुजबळांची ही भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. कारण सरकारमधलेच मंत्री आहेत, सरकारमध्ये राहूनच ते अशा प्रकारे गॅझेट जे लागू केलेलं आहे त्या GRला विरोध करतायत. सगळ्यात महत्त्वाचं की छगन भुजबळांचं जे म्हणणं आहे की सरकारने जरी असं सांगितलं असलं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मात्र आमच्याच आरक्षणाच्या जागेमध्ये काही लाखांना घुसवलं जातंय ते आम्हाला अमान्य आहे, अशी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका छगन भुजबळांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे सरकार विरुद्ध सरकारमधले मंत्री म्हणजे सरकार विरुद्ध सरकारमधले ओबीसी नेते अशी काहीशी लढाई आपल्याला बघायला मिळू शकते का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थातच छगन भुजबळ यांच्याशी आम्ही बोलू, चर्चा करू, त्यांची समजूत काढू, त्यांचे विषय समजून घेऊ, त्यांच्या शंका दूर करू, अशा प्रकारची स्पष्टीकरणं सरकारमधल्या इतरांकडून दिली जात आहेत, इतर नेत्यांकडून, इतर मंत्र्यांकडून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडूनही ते सांगितलं जात आहे. मात्र जर छगन भुजबळ वारंवार अशा प्रकारची भूमिका ठेवत असतील आणि जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरीच छगन भुजबळ हे हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या GR विरोधात जर कोर्टाचे दरवाजे ठोठावत असतील तर मग मराठा आंदोलकांनी नेमका विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न आंदोलकांकडून विचारला जाऊ शकतो. कारण देणारेही सरकार आणि कोर्टात त्याच्या विरोधात जाणारेही सरकार अशा प्रकारची एक चित्र, अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह कदाचित आंदोलकांपर्यंत जाऊ शकतं आणि त्याला रोखण्यासाठी आता सरकार नेमकी काय पावलं उचलते हे बघणं महत्त्वाचं आहे. जर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असेल तर छगन भुजबळ यांची भूमिका समजून घेणं, त्याच्यावरती उत्तरं शोधणं, त्यांच्या शंका निरसन करणं ही सरकारची सध्याच्या घडीला सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे इथून पुढे मराठा आरक्षणाचा लढा हा छगन भुजबळांची समजूत काढण्याच्या मार्गावरती त्या मुद्द्यापर्यंत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे छगन भुजबळ आता इथून पुढे कोर्टाचे दरवाजे कसे ठोठावतायत, कोर्टामध्ये नेमके कोणते प्रश्न घेऊन जात आहेत आणि अर्थातच पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न की दिलेलं हे आरक्षण, काढलेला हा GR कोर्टाच्या लढाईत टिकेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्याच्या घडीला मराठा आंदोलकांसमोर आहे. निश्चितच आणि आपलं यावर लक्ष असणार आहे. धन्यवाद मनशी, दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी. मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.